परवा पहलगाम मध्ये आतंकवाद्यांचा भ्याड हल्ला झाला। धर्म विचारून माणसांना मारण्यात आलं। जर तुम्ही मुसलमान नसाल तर तुमचा मृत्यू हा तिथे निश्चित होता। काही जणांनी आपण मुसलमान असल्याचं सांगितलं तर त्यांना कलमा म्हणायला लावला। त्यांची सुनता झाली की नाही हे पाहून त्यांना मारलं गेलं। हे आतंकवादी हिंदूंना मारत होते तेव्हाच एक मुसलमान तरुण हिंदूंना वाचवण्याचा प्रयत्न करत होता। या तरुणांनी आतंकवाद्याची बंदूक हिसकावण्याचा देखील प्रयत्न केला, पण ते शक्य झालं नाही। या आतंकवाद्यांनी त्या तरुणाला गोळ्या घातल्या आणि तो तिथेच शहीद झाला। त्या तरुणाचं नाव आहे आदिल हुसेन। बैसरण येथील पर्यटकांना तो घोड्यावरून फिरवायचा। त्या दिवशी देखील तो एका कुटुंबाला घेऊन निसर्ग दाखवायला गेला होता, पण तिथे अचानक आतंकी हमला झाला आणि हे आतंकवादी त्या कुटुंबाजवळ आले। तेव्हा या आदिलने त्या आतंकवाद्यांना समजावलं की हे निर्दोष माणसं आहेत, ही पर्यटक आहेत, यांना मारू नका, यांना जाऊ द्या। पण या आतंकवाद्यांनी त्याचं ऐकलं नाही आणि त्या कुटुंबातल्या पुरुषाला गोळ्या घातल्या। तेव्हा त्याची मुलगी आणि आदिल खाली पडले। तेव्हा पुन्हा एकदा आदिल उठला आणि त्यांना समजावू लागला, तुम्ही जे करताय ते चुकीचं करताय। आणि या दोघांमध्ये झटापट सुरू झाली। आदिल त्याची बंदूक हिसकावत होता, पण ते शक्य झालं नाही। या आतंकवाद्यांनी आदिलला 4 गोळ्या मारल्या आणि आदिल तिथेच पडला। जेव्हा हे आतंकवादी आले तेव्हा तिथले स्थानिक लोक आदिलला सांगत होते की तू इथून पळून जा, तुझा जीव वाचव। तेव्हा आदिल त्यांना म्हणाला की ही जी माझ्यासोबत आली आहे ना, ती माझी बहीण आहे आणि मी तिला सोडून कसा जाऊ। शेवटी आदिल शहीद झाला, पण त्यांनी त्याच्या त्या बहिणीला वाचवलं।